तर राकेश सेलर यांचा सन्मान करूया आपण. विकी पाटील यांना विनंती करतो आपल्या सन्मान करायचा. तर सर्व सन्मान आपण विकी पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. एक मिनिट राज, जरा एक दोन सन्मान आहेत ते आम्ही घेतोय, मग मॅच चालू करू आपण. खरं आपले मान्यवर देखील आले आहेत, ज्यांना आपण आमंत्रित केले ते या स्पर्धेसाठी आलेले आहेत, स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. तर निरंजन पाटील या, आपला देखील सन्मान केला जाणार आहे. निरंजन पाटील या, आपला आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निरंजन पाटील यांचा सन्मान. त्यानंतर आमचे 40+ एक अतिशय चांगले क्रिकेटर साईनाथ शेलार यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. नाही, जबरदस्त बॅटिंग करतात ते देखील 40+च्या माध्यमातून. साईनाथ, आपल्या संघामध्ये संजय पाटीलला खेळवा, म्हणजे तुमचा संघ देखील एक ताकदवान संघ होईल. काय जबरदस्त बॅटिंग करते. चला सामना सुरू करूया. तर मॅचच्या दिशेत जाऊया. पहिल्याच आपण तर फेरीतील शेवटची मॅच, जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल. आपण तर आई गावदेवी धनंजय स्मृती आपण तर दहिसर संघाबरोबर 2 सामने जिंकून दातुरी संघ पुढे सरकलाय. विकी येतोय, विकी पाटील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता वेळेला करणला आपण पाहू शकता. ओ, पहिला चेंडू हवेमधनं खेळण्यात यावेळेला ड्राईव्ह केलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू गेलाय कव्हर पॉइंट सीमारेषा पार, चौकार. ऑफसाईड एवढी स्ट्रॉंग बॅटिंग करतो ना, आणि त्याचे फटके बघण्यासारखे आहेत. लेदर क्रिकेटर चौकाराने खातं उघडले त्याने. विकी, विकी पाटील लेफ्ट हँड ओव्हर द गन मारा करतो. स्ट्रायकरला करण बेडेकर चौकाराने फुलटॉच स्विचच्या माध्यमातून पाठवलं. यावेळेला आपण तर पंचांचा इशारा काय तो पाहिजे योगेश पाटीलचा. आमचे स्वयंसेवक जरा एक मिनिट, जरा स्वयंसेवक विकी जरा पाठवून द्या. करा मॅच धावसंख्या 8. तर रोहित बघा, जरा रोहित डिसिजन द्या लवकर. रोहित पाटील कुठे आहेत मग? असं पहिलाच इशारा करा, मग चेंडू आणायला जा. नाही, त्यांना माहिती आहे घाई नाही केली तर संध्याकाळी परत ओरडतील मला. काय हरकत नाहीये. रोहित चांगलं. विकी जरा तिकडे एक स्वयंसेवक ठेवा आपला. पवन जा लवकर. पवनच्या चेहऱ्यावरती स्माइल बघा काय जबरदस्त. 8 धावा दाखल करते पाहू शकता. जबरदस्त बॅटिंग स्टार्ट खूप चांगला दिलाय. युविका 11 अगासन. ओ, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. फुलर लेनचा चेंडू होता हा. धावसंख्या दाखल करती 9. युविका 11 ओमसाई आगासन संघ या नावाने आज संघ उतरलाय मैदानात. कुणाल पाटील हे पुरस्कृत आहेत. पुणे विकी गोलंदाजी मार्कवर एंड बदललाय. स्ट्रायकरला नेल्सन. ओ, हेलिकॉप्टर उडवायचा था. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला वेगाने. चेस भरपूर मोठी करावी लागणार आहे. तिसरी होते का पाहायचंय, आणि 3 धावा सहजतेने. आता चौथी होते का पाहायचंय. 4 झाले आहेत. ह्यालाच म्हणतात क्रिकेट. धावसंख्या 4 धावा मिळाल्या, तिथून 13 धावा. युविका 11 आपण तर संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेकी गमावल्यानंतर विकी पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. सायकलला नेल्सन मडवीला आपण पाहू शकता. नेल्सन मडवी देखील या संघाचा खूप चांगला बॅटर आहे. ओ, बॅकपुढे गेलाय, स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रुपेश तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अन्यथा चौकार बघायला मिळाला. 13 धावा धावफल करते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो धनंजय स्मृती आपण तर गावदेवी दहिसर बरोबर फाईट बॅक करेल. विकी पॉवर प्लेचं षटक धरतोय. स्विच हिट केलाय.
क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा पॉइंटला रुपेश. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक चांगलं षटक राहिलंय. आपण आता युविका 11 ओमसाई आगासन संघाच्या बाजूने, कारण का 2 चौकार दाखवले करणने. खूप चांगल्या सुरुवात केली. प्लॅन स्टार्ट आताच या गावाच्या माध्यमातून. आपण तर APL देखील झाली ओमसाई आगासनच्या माध्यमातून. आपण बघितलं तर संपूर्ण जबाबदारी घेतली ते म्हणजे आपण तर विराज मुंडे, आणि त्याला सहकार्य देखील तेवढंच लाभलं सर्व खेळाडूंचं. जरी नेल्सनचा संघ चॅम्पियन ठरला असं, पण विराजच्या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली होती. की बोलो जबरदस्त. दोन्ही खूप चांगले बॅटर आहेत, आणि हा संघ सातत्याने आपल्या कल्याण डोंबिवलीत खेळतच असतो. आशिष आलाय गोलंदाजी मार्कवर. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळत. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला नेल्सन करण येते, दुसऱ्या बाजूला आशिष. स्विच हिट केलाय. काय क्षेत्ररक्षण करतोय बघा. काय घडलं मैदानावर. आता एक्स्ट्रा धाव मिळते. चौकार जातो का पाहायचंय. जिथे धावा नव्हत्या तिथे धावा मिळतात. मग रुपेशनी चेंडू अडून फायदाच झाला नाहीये. 2 धावा मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. रुपेश चांगला क्षेत्ररक्षण करतोय. आपण पॉइंटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय तो आशिष. लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकला नेल्सन मडवीला आपण पाहू शकता. ओ उडवला हेलिकॉप्टर. लँड होणार नाही. आपण तर झाडाला लागलाय का चौकार. चौकार झाडाला लागला तर चौकार आहे बघा. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 20. झाडाच्या पाल्याला जर पहिला 1 बाउन्सने चेंडू लागला तर चौकार, डायरेक्ट लागला षटकार आहे. विक्रांत बघा नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 20 धावा धावफल करते. स्विच हिट. नेल्सनला जर तुम्ही असे चेंडू टाकाल तर त्याच्यावरती तो प्रहार करेल. चेंडू गेलाय कव्हर पॉइंट सी मारच्या पार. षटकार. धावा. काय नेल्सन सलग तिसरा येतो का पाहायचंय. स्विच हिट. पण यावेळेला टायमिंग होत नाहीये. अजून एक एक्स्ट्रा धाव. ओ हो हो हो. काय घडलंय बघा मैदानावर. आशिष प्रयत्न करतायत. धावसंख्या धावफलकाती 33. एका बाजूला ब्ल्यू तर दुसऱ्या बाजूला आपण ऑरेंज कलर. जरा बघा बँडेड आणि सर्व किट घेऊन जा. किट घेऊन जा. नाही आमचे डॉक्टर प्रदीप सेलार बघा आत्ताच डिग्री त्यांची पूर्ण झाली. नाही डॉक्टर बघा ना काय मैदानावर घडतंय काय. बऱ्याच जणांना चेंडू लागतोय. आशिषला मला वाटतं जोराने चेंडू लागलाय. आपण प्रार्थना करू देवाकडे की जास्ती जखम नसावी, जास्त इजा नसावी. 33 धावा. मी तर म्हणेल पाणी देखील घेऊन जा. पाणी ते पेऊ दे म्हणजे नंतर ड्रिंक्स ब्रेक नको काय राहिला. पाणी घेऊन जा मैदानात. दिलंय का. चालेल चालेल. आमचे कालराम मुंडे देखील बघा सामना एन्जॉय करतायत. प्रचंड त्यांच्या चेहऱ्यावरती झोप दिसते. पण नाही क्रिकेटची आवड ना, आणि गावातली मुलं आहेत, आणि ते देखील आम्हाला माहिती आहे की चुका केल्या का ते देखील रागवतात.
त्यांनी सांगितलं मुलांना तुम्ही भांडणं करायचं नाही, क्रिकेट क्रिकेट सारखंच खेळायचंय आणि त्यांचं ऐकतात देखील मुलं. आम्ही बघितलं त्यांचे सुपुत्र देखील लालचंदला देखील ते ओरडताना आम्ही त्यांना पाहिलंय बऱ्याच वेळा. कधी बाबासाठी मुलं लहानच असतात. चला विकी पाटील लवकर या. गोलंदाजी मार्कवर आशिषला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला करण आलाय, करण बेडेकर. आशिष लेफ्ट हँड राऊंड दगड मारतो. ओ क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय वेगाने, सीमा रेषा पार, चौकार. केलेलं बघा. 37 धावांची भागीदारी आपण बघितलं तर युविका 11 ओमसाई आगासन संघ प्रथम बॅटिंग करतो. लाजवाब स्टार्ट दिलाय, एक फ्लाइंग स्टार्ट. चला चला एकत्र येऊ नका. सोळेगाव संघ बघा, पंच तुम्हाला टाइम सेट केलेला आहे, अन्यथा तुमचा एक खेळाडू त्या सर्कल मध्ये राहुल. तर फुटे प्लेयर्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद मडवी दातिवली यांना विनंती करतोय, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही जबरदस्त व्यक्तिमत्व प्रमोद मडवी, प्रचंड क्रिकेटची आवड. न हॉस्पिटलमध्ये होते तरी पण आम्हाला विचारलं बाळूपटी काय घडलंय मैदानावर, मला ते दृश्य बघायचंय. बघा हे असं क्रिकेट पाहिजे आणि त्यांना गावाबद्दल तळमळ होत. प्रमोद मडवी येत आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. फुटी प्लस संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, एक खूप चांगले क्रिकेटर आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 18.5च्या सरसरीने 37 धावा. स्वराज चौधरी, स्वराज झालाय हल्ली आपण बघितलं तर सोळेगावचा 40+ संघ देखील खूप चांगला संघ झालाय. स्वराज चौधरी स्पिन आक्रमण, स्वीप केलाय, पाठवला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चालला यावेळेला राज पाटीलचा इशारा, तो चौकार. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळत आहे. युविका 11 ओमसाई आगासन संघ प्रथम बॅटिंग करतोय. फुलटॉस लॉफ केलं यावेळेला, चेंडू चाललाय आपण मिड विकेट रिजन मधून सीमा रेषा पार, चौकार. गडजे 45 धावा. बघा काळूराम मुंडे लगेच आम्हाला विचारतात धावा किती झाल्या, म्हणजे मला वाटतं ते देखील 13व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. नाही विचारणं फार गरजेचं नाही दादा. खेळाडूंपेक्षा जे पाहिलंय बघायला येतात ना मॅच, त्यांना जास्ती तळमळ असते. संघ हरल्यानंतर त्यांना जास्ती दुःख होतं. मग विनोद पाटील ते संध्याकाळी जास्ती पार्टी करतात. 45 धावा धावफल करते. स्वराज स्विच हिट करायला गेल्यात यावेळेला, डॉट चेंडूची समाप्ती होते. स्वराज पुणे गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होता. स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळतंय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. स्वराज तो नेल्सन ओ रॉंग वन टाकल्या यावेळेला आणि त्याला पाठवलंय स्विच हिटच्या माध्यमातून, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चौदाव्या वर्षात देखील हॅट्रिक पूर्ण केली आणि आत्ताचा जर विचार केला तर आपण तर सर्वात जास्त वयाचा खेळाडू कोण असेल तर सुखदेव काका अजूनही ते क्रिकेट खेळतात.
49. विनोद पाटील आपण बघितलं, एक भाऊ भाऊ खेळताना बघितलं, पिता पुत्र खेळताना बघितले, नातू खेळताना बघितले आणि जावई आणि सासरा देखील एकाच टीम मधनं खेळताना बघितलंय. हे ग्रामीण क्रिकेट आहे. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात 51. स्वराज फुल टॉस, टायमिंग झालं नाही यावेळेला. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा. 52 धावा आपण बघितले तर 17च्या सरासरी धावा कुठल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्वराजने धावसंख्या आपण तर या षटकात धावा दिल्या तब्बल 15 धावा दिल्यात. कमी वयात हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरला 14व्या वर्षात भोपरच्या मैदानावर. 3 षटकं झाले दीपेश. 51 झालेत. पाणी दिलं होतं ना, पाण्याची मागणी केली, पाणी पाहिजे, पाणी द्या, पाणी द्या. 52 धावा झाल्या धावफल करते आपण पाहू शकता. बघा जरा मॅनेजमेंट कमिटी योगेश बोलत, किट देखील घेऊन जायचे बघा. प्रदीप शेलारांची भूमिका तरी काय काय राहिली बघा ना. किट घेऊन जातात, डॉक्टरच्या भूमिकेत, पाणीच्या भूमिकेत, क्या बात आहे. नाही असे स्वयंसेवक आपल्याकडे पाहिजेतच. स्वयंसेवक नाही म्हणणार, कारण का गावाचा मॅचेस गावाचे सपोर्ट आहे, गावासाठी काम करायचंय. रोहित पाटील बघा ना देखरेख करतायत, सर्वांवरती लक्ष ठेवून आहेत, बारीक सुईसारखं लक्ष ठेवून आहेत. बरोबर सर्व कामं करतायत का नाही, तर संध्याकाळी मग त्यांना पुन्हा एकदा सूचना करायला त्यांना. विक्की पाटील कुठे गेले मग आमचे. विक्की पाटीलची प्रचंड मेहनत आहे, प्रत्येकाला जेवण खावणारी आणि आमच्या वहिनीने खूप चांगलं जेवण बनवलं, त्याबद्दल वहिनींना आम्ही प्रथमतः धन्यवाद देऊ. धावसंख्या धापलकाती आपण पाहू शकता. खेळ थांबलाय थोडंसं, आपण खेळाडूला लागलाय त्यामुळे उपचार केले जातात त्याच्यावरती. 52 धावांची भागीदारी. जरा टाळ्या होऊन जाते आपण तर करण आणि आपण नेल्सनसाठी जबरदस्त बॅटिंग केली जाते. 14 चेंडू 39 धावा कुठले नेल्सननी. चला 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 लवकर जरा. नाही सकाळपासून आज दुखापतग्रस्त भरपूर जण होत आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं तर दातिलूचा एक खेळाडू दुखापत झाला, त्यानंतर दैसाच्या देखील खेळाडू लागलं, आत्ता देखील लागतंय. पूजा बरोबर केली आहे, घड्याला साकडं देखील घातलं गेलंय. कधी कधी काय होतं, एकाच दिवशी असं होतं की काही स्पर्धेंना असं होतं की एकही दिवस दुखापत होत नाही, पण काही स्पर्धेमध्ये कधी कधी होतं असं. नाही ग्रामस्थ आपण म्हणजे ग्रामदेवतेची आपण पूजा करतो, आपण गणपतीची पूजा करतो, महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतो, पण कधी कधी थोडंसं मैदानाचे आउटफील्ड देखील थोडंसं आपण तर चढ उतार, त्यामुळे कधी कधी होतात अशा दुखापती. काय हरकत नाही आहे, पण मैदान नसल्यापेक्षा हे मैदान खूप चांगलं आहे मी तर म्हणेल. भगवान पाटील क्रीडांगण आणि ते उपलब्ध करून दिले. चला 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 लवकर जरा. मला वाटतं दुखापत जास्त आहे. विकी पाटील आले दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा. 3 षटकाचा खेळ संपला. भावेश आपण बघितलं धावा दिल्या तब्बल 52. भावेश देखील आपण मित्र आमच्यासोबत जॉईन येतात, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. तर आमचे भाचोबा महेश जोशी, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर यायचं आहे. महेश जोशी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. विकी पाटील आल्या गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक आपण येतो दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. साकेला नेल्सन 39 धावांची खेळी करतोय. जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी. विकी हो बॅकफुट गेले, कट केलं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केले.
पुरस्कर्ते बघा कुणाल जीवन पाटील यांच्याकडून 3 षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज असणार आहे. जीविका 11 ओमसाई आगा संघासाठी युविका युविका आपण तर 11 हा संघ आपल्या इन मध्ये बघायला मिळतोय. कुणाल पाटील यांच्याकडून बघा 3 षटकारात 2000चं पारितोषिक. क्लीन बोल्ड बॅटर बाद पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या आपण पाहू शकता फक्त आणि फक्त विचार जर केला तर आता भागीदारी तोडण्यात यश मिळाले. 53 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळवलंय. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू विराज मुंडे जबरदस्त क्रिकेटर आहे. अष्टपैलू खेळाडू एक चांगला आपण आयोजन करता देखील APL सातत्याने गावात त्याचं एकमेव कारण विराज मुंडे. सहा पर्व त्याने यशस्वीरित्या पार केले. तो विराज आता स्ट्राईकला आलाय विराज मुंडे. आणि 6 वर्ष दीपेश आम्ही हक्काने सांगू शकतो की आम्हाला आमंत्रित प्रत्येक वर्षी आपण असतं आणि त्या स्पर्धेला आम्ही वेळ देखील देतो. विराजच्या एक जबरदस्त आयोजन करता. विकी पाटील लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. स्ट्राईकला विराजला आपण पाहू शकता. हो डाऊन डी ग्राउंड मिडावला चेंडू चाललाय. यावेळेला आपण तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफल करती 55 न एक धाव फार महत्वाची आहे. महेश जोशी बघा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे कॉर्डिनेशन खूप चांगलं असं. ब्ल्यू टी शर्ट ब्लॅक कॅप. विकी पुढचा गोलंदाजी मार्कवास टाकला. विराज हो वेल लेप केलाय सोडून दिला. यावेळेला पंच वाईट चिकून करतात. राज पाटील म्हणजे आपण तर एक माताडीचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. नाही गोलंदाजांची धुलाईच करतो झोपून झोपून. कपडे जसं आपटन तसा तो गोलंदाजाला चेंडू आपण तर बॅटने चेंडू मारतो त्याची. 56 धावा विकी. विराज हो पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती. कोच काळूराम मुंडे बघा ना थोडेसे नाराज होत आहेत कारण त्यांना माहिती आहे धावा येत नाहीत. धावा थांबल्या आहेत. दोन्ही संघाचे कोच आहेत ते. 56 धावा आहेत धावफल करती. चांगलं कमबॅक बघायला मिळालं विकीच्या माध्यमातून. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. स्ट्राईकला आपण पाहतो विराजच्या बॅटमधून अजून मोठे पटके आले नाहीयेत. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले या षटकामध्ये ना. मी तर म्हणेल सुळेगाव संघाने वापसी केली. जबरदस्त वापसी बघायला मिळाली. आतापर्यंत त्याने चेंडू फेकलाय तब्बल 5 चेंडू आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. जबरदस्त कमबॅक. खूप चांगला पलटवार बघायला मिळालाय. विकी लेफ्ट हँड राऊंड देकडे मारा करतोय. उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. विक्रांत आले आणि त्याने खूप चांगला झेल घेतलाय लॉंग ऑनला. बॅटर बाद. बिग विकेट.
आज त्यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. स्विच हिट केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल करती 57. धावा थांबल्या. 3 षटकात धावा वेगाने आल्या पण 4थ्या षटकात धावा थांबल्या. 5व्या षटकात देखील आता धावा येत नाही. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता यावेळेला विनायक येतोय ना. असं वाटलं होतं की 70च्या पुढे जातील धावा पण काय जबरदस्त रोख लावला बघा ना. जसा गाडीला ब्रेक लावतो ना तसा धावांना आपण आता ब्रेक लावलाय. धावांची गती कमी केली आहे. मोठ्या फटके मारू देत नाहीये. अंतिम षटकातील आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विनायक मुंडे आता काय करतो पाहिजे. इथून मोठे फटके मारतो का पाहायचंय. गरज आता नित्यंत. युविका 11 आपण तर ओमसाई अगासन संघासमोर आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. नित्यंत गरज आहे. धावा फक्त 57 झाल्यात. विक्रांत राईट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. उंच गेलाय. लांब देखील गेलाय. मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. करतायत आनंद पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतोय. प्रमोदजी मडवी त्यांचा कटआउट आपण बघतायत. भरपूर कटआउट्स त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. हे सगळे राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सगळे मंडळी त्यामध्ये आपण प्रमोदजी मडवी यांचाही कटआउट बघतोय. खेळपट्टीवरती सराव करू नका. मॅच
सुरू होते. दुसऱ्या सत्राला या ठिकाणी प्रारंभ होईल. टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेले आहे. चोळेगाव संघासमोर आपण बघतायत 67 धावा करायच्या आहेत. तोमसाई आगासन युविकाच्या नावाने हा संघ खेळतोय. युविका ही कुणाल पाटील यांची सुकन्या त्याच्या नावाने हा संघ खेळतोय. संघाचे पुरस्कर्ते देखील कुणाल पाटील आहेत. ओमसाई युविका 11 आगासन. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत चोळेगाव संघ. टॉस जिंकून त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केला आगासनला बॅटिंगसाठी. आगासनने बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आपण बघतायत एकूण धाव फलकावधी लावलेली आहे. तर 66 2 विकेट. या बॅटिंग कार्डकडे आपण जर नजर फिरवली तर तुमच्या लक्षात येईल जबरदस्त बॅटिंग करणने 3 चेंडू 13 गेल्या होत्या. त्याचबरोबर निल्सन जो नॉट आउट राहिला ज्याने 41 धावा केल्या. तर विराज मुंडेने केवळ 2 धावा दिल्यात आणि 2 धावांचं योगदान दिलेलं आहे. तर 67 धावा झाल्या. 67 करायचे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळ जास्त घेतात आगासन टीम. ओपनिंग पेरही दाखल झालेले मैदानावरती. वेळ जास्त झालाय. प्लीज आयोजकांच्या सूचना आहेत. आगासन टीम दोन्ही टीमला आमची एक विनंती असणार आहे. आपण थोडंसं मागे आहोत. हा सामना आपण बघितलं पहिलं सत्र संपायला बराचसा वेळ खर्च झालाय. पण बघूया 67 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर त्या ठिकाणी दाखल झाले. राहुल चौधरी आणि त्याचबरोबर विक्रांत पाटील. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. चेंडूची तपासणी करतायत, पडताळणी करतायत, निरीक्षण करतात, परीक्षण करतायत. चेंडू किती टणक आहे, किती मजबूत आहे, किती बाउन्स या चेंडूमध्ये आणि चेंडू बॅटवर आल्यानंतर बाहेर जाईल का. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच आपण बघतो की बॅटिंग करत असताना नेहमी सलामीवीर चेंडूची तपासणी करत असतात. इथेही या दोन्ही फलंदाजांनी तेच केलं आहे आणि अंपायर त्या ठिकाणी नक्कीच इशारा करतायत. योगेश पाटील जे पंचांच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या बाजूला राज पाटील एक रायझिंग स्टार, एक अत्यंत अनुभवी खेळाडू. असे 2 पंच मातडी गावाचे दोन्ही क्रिकेटर. सध्या आपले जे ऑफिशियल पंच आहे जगदीश धुतकर, शशांक पाटील, त्यांना आपण लंचसाठी या ठिकाणी थोडा ब्रेक दिलेला आहे. या मॅच नंतर ते लवकरच मैदानावरती तुम्हाला इन ॲक्शनमध्ये दिसतील. तोपर्यंत योगेश पाटील आणि राज पाटील ही जबाबदारी स्वीकारतील. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी विराज मुंडे. ओ कट केला गॅप मधून पहिलाच बॉल. राहुलच्या बॅट मधून धावा येत आहेत 4. राहुल याच पद्धतीने खेळत आहे. नेहमीच चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करणारा हा फलंदाज राहुल चौकाराने स्वतःचं व टीमचा अकाउंट ओपन करतोय. हो डायव्हिंग एफर्ट आपण बघतायत विराजचा. अगदी समोर चेंडू होता, झेप घेतली होती, झेल ड्रॉप झालाय. 1 धाव इथे मिळते. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. यश माई दाखवत्या स्क्रीनवरती कशा पद्धतीने हा झेलचा प्रयत्न झाला होता आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. एफर्ट चांगले होते. शरीर सौष्ठवपट्टू म्हणून देखील त्यांची ओळख आहे. फिटनेसच्या बाबतीत नेहमीच तुम्ही विराजला सोशल मीडियावरती बघत असता. जिम मध्ये प्रचंड वेळ घालवतात. त्यांची स्वतःची जिम आहे. KVS या नावाने आपण बघताय त्यांची जिम. त्यांचे बंधुराज कल्पेश, विराज, सैन्या असे 3 बंधुराज. या तिघांच्या नावाने आपण बघतायत KVS जिम. ऑन साइडला विक्रांतने खेळलेला चेंडू. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. फिल्डर त्या ठिकाणी फार वेगाने येऊन चेंडू कव्हर करतायत. 2 धावा मिळतील. विक्रांत पाटील कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधला एक जबरदस्त टॅलेंटेड लेफ्ट हँडेड बॅटर. कॅल्क्युलेट क्रिकेटसाठी नेहमीच क्रोळेगाव संघ जाणला गेलेत.
माहिती आहे टार्गेट काय आहे, कशा पद्धतीने खेळायचं, कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं, कुठल्या बाजूला खेळायचं, फिल्डिंगची रचना कशी आहे त्यानुसार आपली खेळी सजवायची हे माहिती आहे चोळेगावच्या सगळ्या फलंदाजांना. हा चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला चेंडू होता, थोडासा दूर ठेवला तर विराजने. बॉडी बिल्डिंगचा आपण जर विचार केला तर सध्याच्या घडीला निळजे गावचे अजय पाटील जबरदस्त फॉर्मात आहेत, अनेक टायटल वरती आपलं नाव कोरलेलं आहे. यावेळी चेंडू ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने फिल्डर धावतायत लॉंग ऑफरनं. चेंडू कव्हर जरूर केला पण 2 धावा इथून पूर्ण करतायत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो की 9 धावा टार्गेट इकून ठेवण्यात आले. 67 धावांचं लक्ष मोठं जरूर आहे पण बघूया या मैदानावरती काय करतायत. सरासरी आपण जर पाहिली त्या ठिकाणी 13.40 प्रति ओव्हर मागे. हलक्या हाताने ढकलतात पॉईंटच्या दिशेने, थोडंसं फंबल झालंय, केवळ 1 धाव आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. पहिलं षटक संपल्यानंतर धावा झाल्या धावफलकावरती 10. अजूनही इथून 57 धावा करायच्या. चेंडू शिल्लक आहे 24. पहिल्या फेरीतील चौथा सामना मैदानावरती रंगत असताना मागच्या सामन्यात दहिसर संघाने 53 धावांचं संरक्षण केलंय. तर दातिवली गावचे आदरणीय समीर पाटील, साई भक्त समीर पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विकी पाटील या स्पर्धेचे आयोजक इन्व्हाइट करतायत. समीर पाटील प्रेक्षकांच्या मध्ये जाऊन गॅलरीमधून क्रिकेटचा आनंद घेतात आणि बऱ्याच मान्यवरही आपण बघतो की व्यासपीठावरती बसण्यापेक्षा प्रेक्षक कक्षात जाऊन कुठेतरी झाडाखाली जाऊन मॅच बघण्याचा आनंद लुटत असतात. अनेक जण म्हणतात की व्यासपीठापेक्षा पब्लिकमध्ये जाऊन मॅच बघण्याची वेगळी मजा आहे. तिथे आपण समीर पाटील यांनाही बघितलं, त्यांना पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट केले. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी तयार होते. गोलंदाज नागराज बॉलिंग मार्कवर तयार, अत्यंत अनुभवी. समोर तितकाच अनुभवी फलंदाज विक्रांत. ओ फुल टॉस, नो बॉल कॉल. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय, सीमा रेषेच्या पार. 1+4 मिळतील धावा 5. नो बॉल 5 धावा, धावसंख्या 15 धावफलकावरती. फ्रीड बॉल बघूया विक्रांत फ्रीड वरती काय करतोय. राऊंड द विकेट. हो चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा, समोर खेळण्यास भाग पाडला. हा डॉट बॉल फ्रीड बॉल वरती फायदा घेता आला नाहीये विक्रांतला. धावसंख्या धावफलकावरती 15, टार्गेट एकूण 67. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर 52 धावांची इथून गरज विजयासाठी आणि 23 चेंडूमध्ये करायचे आहेत या धावा 52. धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं कठीण आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये. पण बघूया इथून चोळेगाव संघ आहे, कारण मागचा सामना 2 वेगळ्या संघांमध्ये होता. इथे आपण बघतो चोळेगाव आणि त्याचबरोबर युविका 11 ओमसे आगासन. ओव्हर द बॉलर हेड, फिल्डर ओमकार त्या ठिकाणी येतात. संघाना एक चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती चोळेगाव संघाची 17 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही इथून 49 धावा विजयासाठी हव्यात. आपण आहोत भगवान पाटील क्रीडांगणावरती, ज्याला सफरा मैदान म्हणून आपण संबोधत आलेलो आहे. ओ मागे चेंडू गेलाय, त्या ठिकाणी आपण बघतायत विकेट किपरने एफर्ट चांगले दाखवले. अशा प्रकारे एक धाव विकेट किपरच्या भूमिकेत आपण बघतायत विराजला. त्या ठिकाणी धावा झाल्या धावफलकावरती एकूण 18. म्हणजे अजूनही 49 धावा विजयासाठी हव्यात. 21 चेंडूत मोठे पटके गरज आहे ती काळाची, कारण की रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 49 करायचे आहेत आणि 21 चेंडू शिल्लक आहेत.
म्हणजे चेंडू आपण बघितलं तर बॉलमध्ये फरक आहे तो म्हणजे 28 चेंडूंचा फरक दाखवतोय. 21 चेंडू 49 धावा. पण हा फरक तेव्हाच कमी होईल जेव्हा मोठे फटके येतील. पण कुणाच्या बॅटमधून येणार हा देखील प्रश्न आहे. हो, आडव्या बॅटने खेचायचं होतं, संपर्क नाही झाला. हा वाईड यॉर्कर आपण बघतायत. फुल लेंथ चेंडू ऑफ स्टंप वरती क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. डॉट चेंडू प्रेशर वाढू शकतात. डॉट चेंडू इथून मात्र दबाव वाढू शकतात. त्यासाठी आक्रमण करणं फार गरजेचं आहे, कारण तीच आता या मॅचची खरं तर गरज आहे जिंकण्यासाठी चोळेगाव संघाला. हो, पुल करण्याचा प्रयत्न एस्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा आपण बघतोय झाला झेल ड्रॉप. जीवनदान मिळते राहुल चौधरीला. चोळेगाव संघाच्या टी शर्टचे पुरस्कार आहेत खुशबुताई पद्माकर चौधरी. दुसऱ्या बाजूला केजू मुंडे यांनी टी शर्ट दिलेले आहेत ओमसे आगासनला. अनेक पुरस्कार ते पूर्वी टी शर्ट मिळणं काय शर्ट मिळणंही मुश्किल होतं. आता प्रत्येक टीमकडे एक वेगळा ड्रेस कोड आहे. काही जणांकडे 2-2, 3-3 प्रकारचे ड्रेस कोड आहेत. ओ, फुल टॉस उंच गेलाय. फिल्डर धावतायत. इनफिल्ड वरनं गेलेले आहेत. चेंडू पडलाय जरूर पण गेला सीमा पार. धावा मिळतील 4. तयार गोलंदाज विराज पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. या दरम्यान आदरणीय दीपक दादा शेलार यांचं आगमन झालंय. स्वागत आहे दादा आपलं. क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तिमत्वाचं नेहमीच आम्ही बघितलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मात्राडी संघ खेळतो तेव्हा तेव्हा या संघाच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे दीपक दादा शेलार. आणि त्यांच्याच बंधुराजाच्या नावाने ही स्पर्धा स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. हो, या मॅचकडे 18 चेंडू आणि विजयासाठी 45 हव्यात. विक्रांत स्ट्राईकल्यात. बॉलिंग मार्कर विराज. उंच गेलाय चेंडू. फिल्डर येत आहे डीप मधून. या दरम्यान 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत. विराजला आपण शॉर्ट रनअपने बॉलिंग करताना बघतो. विराजला आपण नेहमी यापेक्षा जास्त स्टेप घेताना बघितलेलं आहे, पण या ठिकाणी विराज शॉर्ट बॉलने शॉर्ट रनअपने बॉलिंग करतोय. या 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा झाल्यात आणि अजूनही 43 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक रोहित अप्रतिम क्षेत्ररक्षक मगाशी ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला एका हाताने लगेचच फेकला देखील पण 2 धावा नाही रोखू शकले. स्टंप त्या ठिकाणी पडलेले आहेत. कदाचित धक्का लागलाय किंवा वाऱ्याच्या वेगाने पडलेत. अशा प्रकारे धावसंख्या 2 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचले 26च्या घरात. अजूनही 41 धावा करायच्या आहेत आणि 41 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 16. मोठा फटका आपण बघितला होता मागच्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठा फटका म्हणजे चौकार. 2 चौकार मागच्या ओव्हरमध्ये बघितले आहेत पण एकही षटकार आत्तापर्यंत आला नाहीये. त्यामुळे हा रिक्वायर्ड रन रेट वाढलेले आहे. सुपर स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. अत्यंत जबरदस्त टेलिकास्ट. दीपेश मुंडे प्रचंड मेहनती. मगाशीच मी उल्लेख केला की एका फांदीवर बसणारा पक्षी नाही आहे. प्रचंड व्यस्त भरपूर कामं असतात दीपेशला. चला वेळ जास्त घेऊ नका पण अंपायर तरी काय करते. चेंडू त्या ठिकाणी पडलेले आहे. तुम्ही सांगता विकी की लवकर घाई करा तर परमनंटली स्टंप चिटकून द्यायला पाहिजे होते तुम्ही सिमेंटने, म्हणजे पडलेच नसते, वेळही वाचला असता. हा गमतीचा भाग आहे. हो, बाहेर निघला चेंडू पडल्यानंतर. अंपायर आमच्या दिशेने वळत आहेत बघा. काय जबरदस्त स्टाईल आहे राज पाटीलची. अजूनही जेवले नाही बहुतेक. 3:30 झालेले आहेत.
आयोजक म्हणले की तुम्हाला भूक ताण विसरावी लागते, मान्यवर येत असतात मैदानावरती, कुठल्या क्षणी तुमची गरज भासेल हे सांगणं फार कठीण आहे. ड्राईव्ह करतात, फिल्डर आहेत ओमकार त्या ठिकाणी, माहिती आहे मैदानाची सगळ्या गोष्टी सातत्याने इथे खेळतायत, त्यामुळे मैदानावरती कुठे कशा पद्धतीने चेंडू टर्न होऊ शकतो या सगळ्या गोष्टींची कल्पना इथे खेळणाऱ्या अनेक संघांना आहे. ओमकारलाही त्याची पूर्णपणे जाणीव आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आम्हाला सांगतायत त्या ठिकाणी. भावेश सध्या डबल ड्युटी करतात, गावातही नाईट स्पर्धांमध्ये स्कोरिंग करतायत, म्हणजे डबल ड्युटी डबल पगार. किती टार्गेट आहे माहिती नाही त्यांचा मला यंदाचा. अशोक पाटील यांचे पट्ट शिष्य आहेत. हो, शॉर्ट ऑफ लेन पूल करतायत, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि या ठिकाणी येतोय चौकार. पस्तीस धावांची गरज आहे विजयासाठी. ओ, उसळणारा चेंडू, अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. प्रचंड पाऊस आपण या चेंडूमध्ये बघितलेला आहे. स्क्वेअर लेगचे पंच आपण बघता योगेश पाटील, त्यांच्या वडिलांच्या नावाने क्रीडांगण आपण बघतायत. फार मोठं योगदान योगेशचे राहिले मात्राडीच्या क्रिकेटसाठी. नेहमीच सहकार्याची भावना योगेशच्या मनामध्ये सदैव राहिलेली आहे. मात्राडीचं क्रिकेट कशा पद्धतीने डेव्हलप होईल, पुढे जाईल यासाठी नेहमी प्रयत्न करतायत. तरुण खेळाडूंना मोटिवेट करतात, संधी देतात. आज चेंडू मागे गेलाय, चांगला चेंडू, डॉट बॉल. विराज आज आपण शॉर्ट रनअपने बॉलिंग करताना बघतोय, यापूर्वी आपण त्याला लॉंग रनअपने गोलंदाजी करताना बघितले. वेगही फार जास्त देत नाही. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती आपण बघतोय 33 धावा. चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न गेलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल चेंडू, सीमा पार. धावा मिळतील इथून 4. षटकाची समाप्ती 3 ओव्हरनंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 37. अजूनही 30 धावांची गरज आहे आणि 30 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत. 12 रिक्वायर्ड रन रेट आहे 15चा. एकही विकेट नाहीये, पण तरी धावांची गती जी अपेक्षित होती ती प्राप्त केली नाहीये, त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. 15 धावांची गरज आहे. मैदानावरती पाणी घेऊन जात असताना आपण बघताय प्रदीप शेलार, प्रणव आहेत, त्याचबरोबर आपण बघतायत आमच्या टीममध्ये आकाश आहेत, सार्थक आहेत, रोहितला कोण विसरेल, पुष्पक. प्रचंड मेहनती सगळे संकेत आहेत. त्याचबरोबर राज मैदानावरती अंपायरिंग करतायत. ही संपूर्ण टीम आहे. हर्षद असतील, हर्षद शेलार, सौरभ शेलार, ही आईगाव देवी क्रिकेट संघाची संपूर्ण टीम. शुभम देखील आहेत. शुभमचं योगदान, कुशाल पाटील. मोठी यादी, एखाद्याचं नाव राहिलं तर राग मानू नका. बऱ्याचदा काय होतं की अरे त्याचं नाव घेतला ना, आमचं नाव घेतला, बऱ्याचदा होतं असं कधी कधी. आणि नक्कीच आम्हाला ज्यांनी खरं मदत केली आहे त्या दानशूदात्यांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न ज्यांनी सोडवला मैदानाचा ते आदरणीय भगवान पाटील, ज्यांनी मैदान उपलब्ध करून दिले, त्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण बघताय सर्व ट्रॉफीज आम्हाला दिली आहेत. हे आमचं कॉम्बॉक्स दाखवत आहे सुपर स्पोर्ट्स वाहिनीवरती, आणि आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी बघा अगदी हितेश त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कव्हर करतायत. त्याचबरोबर केजू मुंडे जे इन टीममध्ये नाही आहे, कमतरता जाणवते जरूर केजूची, पण काही कामानिमित्त केजूला येता आलं नाही, ते बाहेर आहेत. पण त्यांच्याकडून प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. सगळ्यात पुण्याचं काम ज्यांनी केलं आहे, पिण्याचं पाणी स्वर्गीय राकेश माद्रे प्रतिष्ठान सोनारपाड्याच्या वतीने पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर माय माऊली स्पोर्ट्स शॉपच्या वतीने स्पोर्ट्स शूज मालिकावीरासाठी देण्यात आलेले आहे. उदय भंडारी जे हे खऱ्या अर्थाने या दुकानाचे मालक आहेत, ज्यांनी सगळ्या समालोचकांना ही सुंदर जर्सी दिल्या होत्या. त्याचबरोबर राहुल सिंग याचकडून 2 बॉक्स आम्हाला चेंडूचे लाभले. त्याचबरोबर संदीप गुप्ता 2 बॉल
2 बॉल बॉक्स. ओ हवेत आहे झेलची शक्यता. प्रहार तर केला होता, झेल टिपला त्या ठिकाणी अनिकेतने आणि मैदानावरती हा पहिला गडी बाद होतोय. या क्षणाला गरज होती मोठ्या हिटची, पण तो मोठा हिट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत विक्रांत. तर त्याचबरोबर स्वर्गीय द्रौपदीबाई बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भगवान बाबुराव पाटील याचकडून माताडी संघाला टी शर्ट देण्यात आले. टी शर्ट पुरस्कृत म्हणून आपण उल्लेख करत होते, पण माताडीचे टी शर्ट ज्यांनी पुरस्कृत केले आहेत श्री भगवान बाबुराव पाटील याचकडून. त्याचबरोबर लव ठुकरूळ याचकडून 2 बॉक्स चेंडूचे देण्यात आले. थोडं वेगळं सरनेम आहे. भारत आहे. भारत विविधतेने नटलेला देश आहे, जिथे अनेक भाषा आहेत, अनेक आडनाव आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक संस्कृती आहेत आणि विविधतेने नटलेला देश कोणता असेल तर तो भारत. तर इक्वेशन बघा या ठिकाणी विजयासाठी 12 चेंडू 11 चेंडू 30. न्यू बॅटर विकी मैदानावर आहेत. विक्रांतचे बंधुराज दोघेही लेफ्ट हँडेड आहेत, दोघेही ऑलराऊंडर आहेत. विक्रांत मॅच फिनिश करू शकला नाही, बघूया विकी ते करतोय का, तसं करून देत आहेत का. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू निघालाय सीमा रेषेच्या दिशेने, पण त्याला अडवलं अनिकेतने. काय फिल्डिंग आहे बघा अनिकेतची. अनिकेतकडे चेंडू गेला की दीपेश मुंडेच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल येते आणि बंधुराज आहे सांगतात आमचे. पण दीपेशला मी विचारलं की किती वर्ष 12th मॅन म्हणून राहणार, त्यात किती स्कोप नाही आहे फारसा, पण ते म्हणतात की वेळ तर नसतोच मला लाईव्हमुळे, पण 12th मॅन राहण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. काही जणांना ते आवडत नाही. बऱ्याचदा काही जण 12th मॅन ठेवला म्हणून डगआउटमधून कॉमेंट्री बॉक्समधून निघून गेलेले आम्ही बघितले. त्यात 40+ खेळाडू नाही जाताना बघितले. तर कमीपणा कसला. केतन मात्र जो टेनिस बॉल क्रिकेटचा बायकर मॅन, तर किती वर्ष तो 12th मॅन होता स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये. आणि दीपेश मुंडे सांगतात की मी 12th मॅन आहे, मीही बायकर मॅन बनणार आहे. पण केतन अधूनमधून मैदानामध्ये दिसायचं, तरी तू कधी दिसशील वाट बघतोय आम्ही. अख्खा मैदान यूट्यूबवरती दाखवत आहे म्हणून ते फेमस होणार आहे. बघा 12th मॅन असण्याचा हा देखील फायदा आहे. होऊया आपण धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 43. अजूनही विजयासाठी 9 चेंडू 24 धावांची गरज आहे. चला वेळ जास्त घेऊ नका. मॅच मध्ये थोडासा कमबॅक दिसतोय आपल्याला चोळेगावचा. ऑन साइडला हा देखील गेलाय सीमारेषे बाहेर, हा षटकार आलाय आणि मच निडेड सिक्सर ज्याला म्हणतात तो आलाय. विकी पाटीलच्या बॅटमधून पहिल्या 3 ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये जे घडलं नाही ते आता मात्र इथून घडवण्याचं काम विकीने हा विडा उचललेला आहे. आणि बघा आता 8 चेंडूत 18ची गरज आहे. मॅच क्लोज झाली आहे. सुरुवातीला वाटलं ही मॅच आकाशांच्या बाजूने झुकलेली आहे, पण विकीच्या या 2 मोठ्या फटक्याने या सामन्यामध्ये रंग भरलाय आणि कुठेतरी चोळेगावचे समर्थक जे निराश होते, जे शांत होते, त्यांच्या मनामध्ये आता मात्र वादळ सुरू झालंय. एक्साइटमेंट वाढवली आहे या फटक्याने मैदानावरती समर्थकांची. पण बघूया विकीचं कार्य अजूनही बाकी आहे. 8 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. थोडी कासीना चिंता वाढलेली आगासन संघाची या मैदानावरती आपण बघतायत. सामना अगदी शांततेने सुरू होता. कुठल्याही प्रकारे आक्रमकता आपण बघितली आणि विकी जसा मैदानावरती आला, विकीने मात्र इथून दाखवून दिलं की अजूनही मॅच आम्ही सोडलेली नाहीये. संयमी खेळ जरूर होतोय, पण आम्ही वाट बघतोय खराब चेंडूंची आणि त्यानंतरच आम्ही प्रहार करणार आणि तेच केलं. बॉलिंग मार्कवर ओंकार यांनी आतापर्यंत धावा खर्च केल्यात 12. चांगला चेंडू या ठिकाणी संपर्क नाही झालाय. विकेट किपरच्या हातात जातोय. हा डॉट बॉल येतोय. विजयासाठी 18 करायचे आहेत. आता 7 चेंडूत करायचे 18. हा चेंडू फार महत्वाचा आहे. या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एखादा मोठा फटका आला तर फायदा होऊ शकतो, पण डॉट आला तर आगासासाठी फायदा होईल. ओव्हर द बॉलर हेड फिल्डर आहे त्या ठिकाणी अनिकेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतोय. थ्रोही चांगला होता. बॅकअपला फिल्डर आहेत. केवळ 1 धाव मिळेल. षटक संपल्याचा इशारा अंपायर राज पाटील त्या ठिकाणी करतायत. आता 6 चेंडू मध्ये करायच्या धावा. एकूण आपण बघितलं तर 17 धावा.
होतील का प्रश्न आहे. बघूया काय घडतंय मैदानावरती. स्ट्राईकला विकी असणार आहे आणि शेवटचं षटक कोण घेऊन येणार. प्रकाश शेलार मात्राडीच्या ठिकाणी आलेले आहेत, त्यावर प्रकाश पाटील दातिवली गावचे. दोन प्रकाश या ठिकाणी आलेले आहेत आणि मैदानावरती लख सूर्यप्रकाश पडलेले आपण बघताय. दोघांचे स्वागत, दोघांचे एकच रास, दोघेही एकत्र आलेले आहेत आणि बऱ्याचदा ही मैत्री जुळत असते. एकाच नावाच्या दोन दोन व्यक्तींची आपण बघितलेले आहे. फक्त आडनावामध्ये फरक आहे. शेलार आहेत, दुसऱ्या बाजूला पाटील आहेत, एक दातिवलीचे आहेत, एक आमच्या माथाडीचे आहेत. 6 बॉल 17ची गरज विनायकला आणलेलं आहे. विनायक राऊंड द विकेट येत आहेत. केजू नाही आहेत, त्यामुळे कुठेतरी कमतरता जाणवते. बघूया विनायकच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. स्ट्राईकला आहेत विकी पाटील. 6 बॉल 17ची गरज. विकेट आपण बघूया विकेट किती होते. आगासनचे आम्हाला सांगतील 2. ड्राईव्ह करतायत, ऑफ साईडला फिल्डर आहेत, सर्कल मध्ये चेंडू थांबवलाय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. बघूया स्ट्राईकला राहुल येत आहेत. राहुल चौधरीला आपण बघितलं तर राहुल चौधरीच्या बॅट मधून तब्बल 4 चौकार आलेले आहेत, पण आता 16 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा विनायक, स्ट्राईकला राहुल चौधरी. 4 चौकार ठोकलेले आहेत, पण इथून आता वेळ जास्त घेऊ नका. चला स्टार्किंगला तयार. या मॅचला बराचसा वेळ खर्च झालेला आहे आणि 3:30 वाजलेल्यानंतर अजून 3 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओ अराउंड क्लीन बोल्ड आणि किने धक्का मैदानावरती चोळेगाव संघाला. स्पोर्ट्स साठी प्रचंड मोठं योगदान राहिलंय आणि व्यावसायिक क्रिकेटही खेळलेले आहेत कित्येक वर्ष. विक्ट्री स्पोर्ट्स त्यांनी पेरियंत्र यांनी बनवलेला संघ, पण भरपूर वर्ष या संघासाठी दिलेले आहेत. यशस्वी संघनायक म्हणून ओळख आहे आणि सिक्सर किंग म्हणून देखील त्यांना संबोधलं जातं. पण या क्षणाला प्रतीक सफल झाला होता. अपील पंचांनी स्वीकारलंय. लेग बिफोर विकेट आणि किरेक धक्का प्रतीक मात्रेच्या रूपाने चोळेगाव संघाला. तीन बॉल 16. हो हात निसटलाय. एका हातात हा स्ट्रोक खेळले आणि या दरम्यान काय घडलंय. विकेट हॅट्रिक. आणि कालच्या दिवसात हॅट्रिक झाली होती का मला सांगते. नाही, पहिली हॅट्रिक. काय होऊन जाऊ द्या विनायक वनडेसाठी.
राहुल होते. आता 1 बॉल 4ला राहुलने अशी पाठ दाखवली असती तर बघा त्याला रिमांडमध्ये घेतला असता. सध्या मॅच त्यांच्या कंट्रोलमध्ये. दहिसरचे संघनायक तयार राहायचे आपण टॉससाठी. हवेत आणखीन एक विकेट इथून मिळेल विनायकला. या ओव्हरमध्ये 4 विकेट आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. सामना जिंकलेला आहे. मैदानावरती कुणाल पाटील यांनी पुरस्कृत केला संघ ओमसाई युविका 11 आगासन संघ जिंकलाय. अभिनंदन कुणाल पाटील यांचे आपण करूया. आणि त्याचबरोबर काही सन्मान आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. तर लक्ष्मण वसंत मुंडे याचकडून ऑनलाईन विनायकसाठी पारितोषिक 5,000 रुपये. हॅट्रिकसाठी 5,000 रुपये आलेले आहेत. तर साई शेलर यांना विनंती करणं साई भक्त समीर पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. दरवर्षी पदयात्रा करतायत साई भक्त आहेत. साईंवरती प्रचंड श्रद्धा आहे. श्रद्धा सबुरीचा मूलमंत्र ज्याने दिला सबका मालिक एक. नेहमीच आपण बघत असतो की साईबाबांच्या फोटोखाली ते लिहिले गेले. असे साई भक्त संदीप यांना आपण सन्मानित करूया. आणि हा सन्मान आणि बघा साई भक्तांचा सन्मान साई शेलार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. तर प्रकाश पाटील यांनाही विनंती करेन आपणही या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रकाश पाटील. सोळेगावच्या कॅप्टनने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर प्रकाश पाटील यांना सन्मानित केले जाईल साई शेलार यांच्या शुभ हस्ते.